हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 9 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे मंजिरीला चेटकीन म्हणत असते की आता त्या व्यक्तीचा अंत होणं जरुरी आहे. तेव्हा मंजिरी बोलते की आपल्या दोघींमधली ती व्यक्ती कोण आहे हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला ती अडचण दूर करता येईल. तेव्हा ती चेटकीन बोलत असते की आता लवकरच ती व्यक्ती मला सापडणार. इकडे मीराचे बाबा त्या एका पायावर उभेच असतात आणि तपस्या करत असतात. तेव्हा तिथे ती आजी येते. तीच आजी जिला दिसत नसतं, ती एक देवी आई असते. ती आजी शिवनाथच्या पाठीमागे उभी असते. इकडे चेटकीन बोलते की नाही, हे कसं शक्य आहे, सगळेच गुंता. ती चेटकीन बोलत असते की मी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. आता आपल्या दोघांमध्ये पण एक शक्ती उभी आहे आणि मी चांगलीच ओळखते. ती दुसरी तिसरी कोणी नाही, महागौरी माता आहे. तेव्हा ती चेटकीन बोलत असते की हो, तीच ढाल बनून उभी आहे. मंजिरी, आता तुलाच ती वस्तू मिळवावी लागणार. मंजिरी, इतक्या वर्षाची तपश्चर्या करत आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. आता शेवटचा टप्पा आहे हा. आता डगमगून चालणार नाही. तुला काही करून ती कवडी ताब्यात घ्यावीच लागेल. तेव्हा मंजिरी बोलते मी माझी पूर्ण शक्ती पणाला लावून ती कवडी मिळवेनच. तेव्हा ती चेटकीन बोलते मंजिरी, आता हा विधी पूर्ण करण्याची संधी गमावू नकोस. ही तिसरी संधी गमावलीस तर तू कल्पनाही करू शकत नाही अशी तुला शिक्षा भोगावी लागेल. इकडे अथर्व मायाला घेऊन घरी येतो. तेव्हा माया गाडीतनं उतरते आणि बोलते की अथर्व, काय झालंय? तू रेस्टॉरंटमधनं पण निघून आलास, गाडीतही काही बोलला नाहीस. हे बघ, तू काय झालंय हे सांगितलं नाही तोवर मी तुला सोडणार नाही. तेव्हा अथर्व बोलतो की आय एम सॉरी यार, हे बघ, हे तुझ्यासाठी खूप डिस्टर्बिंग आहे. मी प्रयत्न केला यार, पण मला नाही जमत आहे. तेव्हा तिथे मंजिरी पण ऐकत असते, अंबिका पण आलेली असते. तेव्हा अथर्व मायाला सांगत असतो की आय अंडरस्टँड की तुझ्या या लग्नाविषयी काही स्वप्न असतील, काही अपेक्षा असतील, पण मी नाही पूर्ण करू शकत ती स्वप्न. आय कांट. तेव्हा माया बोलते अरे पण का? मी तुला माझा नवरा म्हणून स्वीकारले, तू मला बायको म्हणून स्वीकारले. तेव्हा अथर्व बोलतो मी तुला तेच सांगतोय, मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय की आपण हे लग्न फक्त वेदासाठी करतोय. तू माझ्यासाठी फक्त वेदाची आईच राहणार आहेस. माझ्या आयुष्यातली अंबिकाची जागा तुला काय, मी कोणालाही देऊ शकत नाही. हे बघ, आय नो की हे तुम्हाला कळतंय की हा तुझ्यावर अन्याय होत आहे. फार फार तर मी आय जस्ट होप तू मला समजून घेशील. आय एम सॉरी. आणि अथर्व तिथून निघून जातो. अथर्व निघून गेल्यावर माया रडत असते. अंबिका तिथून निघून जाते. तेव्हा तिथे मंजिरी येते आणि मायाच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा मंजिरी बोलते काय झालं डिनरला? तेव्हा अंबिका मंजिरीच्या गळ्यात पडून रडायला लागते. तेव्हा माया बोलते मॅडम, अथर्व अंबिकाला कधीच विसरू शकणार नाही का? मी वेदाची कायम आईच राहणार आहे का? व्हॉट अबाउट मी? तेव्हा मंजिरी बोलते माया, अथर्वचं अंबिकावर खूप जास्त प्रेम होतं आणि एखादा पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीवर खूप जास्त प्रेम करतो ना, तेव्हा ती जागा सहजासहजी कुणालाही देत नाही. तेव्हा माया बोलते हो, पण मी त्याची बायको होणार आहे ना. तेव्हा मंजिरी बोलते पण अजून त्याच्या मनाने ते मान्य केलेलं नाही आहे माया. अंबिकाच्या आठवणींमधून त्याला बाहेर पडायला थोडा वेळ लागेल, पण माझा विश्वास आहे तो हळूहळू विसरेल तिला. हे बघ, हवं तर मी बोलते अथर्वशी, तो माझ्या शब्दाबाहेर नाही आहे, माहिती आहे ना तुला. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा पूजेची सगळी तयारी करून ठेवते. मंजिरी येते आणि मीराचं कौतुक करत असते. तेव्हा मीरा बोलते की सगळं बरोबर आहे ना? तेव्हा मंजिरी बोलते की हो, सगळं अगदी बरोबर आहे. चल आता तू पण आज माझ्यासोबत पूजा कर. तेव्हा मीरा बोलते अहो नको, तिथे अंबिका पण आलेली असते. तेव्हा मंजिरी बोलते अगं तूच म्हणालीस ना की गावाकडचं सगळं तूच बघायची म्हणून. तेव्हा मीरा बोलते हो, काकांसाठी मी करायची तयारी, पण मी फक्त तयारीच केली, पूजा नाही केली मी कधी. तेव्हा मंजिरी बोलते मग आज कर. तेव्हा मीरा बोलते नाही नको, तुम्ही करा ना, मी नाही करत. तेव्हा मंजिरी बोलते नाही करत म्हणजे? तेव्हा मीरा बोलते बाईसाहेब, माझी देवीवर श्रद्धा नाही आहे, मी नाही मानत तिला. तेव्हा मंजिरी बोलते असं कसं? तुझे काका तर महागौरी मंदिरात पुजारी आहेत ना. तेव्हा मीरा बोलते बरोबर आहे तुमचं बाईसाहेब, पण तरीही माझी श्रद्धा नाही आहे तिच्यावर. तेव्हा अंबिका मनात बोलत असते की आईंची तर देवीवर खूप श्रद्धा आहे, आणि हे ऐकून जर त्या मीराला काही बोलल्या तर. तेव्हा मंजिरी मीराला बोलत असते की अगं मीरा, असं बोलू नकोस, लहान आहेस तू अजून तुला आयुष्यात बरेच अनुभव घ्यायचे आहेत. प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तीसोबत देव असतोच, आणि आपली जर त्या देवीवर श्रद्धा असेल तर ती आपल्याला मदत करतेच वेगवेगळ्या रूपात. माझ्या देवीवरती खूप श्रद्धा आहे. तिने प्रत्येक वळणावरती मला मदत केली आहे. तिच्या आशीर्वादानेच मला हे सुखी कुटुंब लाभलेलं आहे. मंजिरी चेटकिनीबद्दल सगळं बोलत असते. तेव्हा मीरा बोलते माफ करा बाईसाहेब, ज्या देवीने तुम्हाला हे सगळं काही दिलं त्याच देवीने माझ्याकडनं माझं सर्वस्व हिरावून घेतलं. मग कसा विश्वास ठेवू बाईसाहेब? तेवढ्यात मंजिरी बोलते अगं मीरा, देवीची पूजा निर्मळ मनाने बोलतेस तेवढ्यात तिची जीभ चावली जाते. तेव्हा मीरा बोलते काय झालं बाईसाहेब? तेव्हा मंजिरी बोलते जीभ चावली. तेव्हा मंजिरी परत बोलते मी काय म्हणते, देवीची पूजा निर्मळ मनाने करायची असते. तेव्हा मंजिरी बोलते तिने काय दिलं काय नाही यावरून तिच्यावर आपला विश्वास ढळू द्यायचा नसतो.
तेव्हा मीरा बोलते मला नाही वाटत तिला कळतंय, कोण निर्मळ मनाने हात जोडतंय, कोण कोण मनात पाप ठेवून. तेव्हा मंजिरी बोलते ती जगन्माता आहे, तिच्यापासून आपण काहीही लपवून ठेवू शकत नाही. प्रत्येकाच्या मनातले भाव तिला ओळखता येतात. तेव्हा मीरा बोलते बाईसाहेब, एका देवीमध्ये एवढी शक्ती असती ना तर तिने तिच्या मुलीच्या आणि आईच्या मनातलं प्रेम ओळखलं असतं ना. त्यांची ताटातूट होण्यापासून, एका लहान मुलीला पोरकं होण्यापासून वाचवलं असतं ना. तेव्हा मंजिरी बोलते काही विधिलिखित गोष्टी आपण टाळू शकत नाही, त्यामुळे मी देवीला दोष देत नाही. तिने काहीही केलं तरी माझी तिच्यावरची श्रद्धा तशीच राहणार आहे. तेव्हा मंजिरी मीराजवळ जाते आणि बोलते आता माझी फक्त एकच इच्छा आहे की त्या महागौरी माताने मला दर्शन द्यावं एकदा, आणि म्हणून मी त्यासाठी तिची रोज पूजा करते, तूही कर. तेव्हा अंबिका बोलत असते की मीरा तुझं मन फार कटू झालंय, पण एक ना एक दिवस तुला नक्की कळेल की महागौरी माता आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाही, आणि ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी तू सुद्धा माझ्यासारखीच तिच्यावर श्रद्धा बाळगशील. आपली मीरा डबा बॉटल घेऊन येते वेदासाठी आणि तेलाची बॉटल पण घेऊन येते. तेव्हा वेदा पळत पळत मीराकडे जाते आणि तिला खुणवत असते. तेव्हा मीरा बोलते काय, अरे हो आपली गोष्ट अर्धवटच राहिली ना. तिकडे अंबिकाही बाहेरून खिडकीतून बघत असते. तेव्हा मीरा बोलते सांगते हां, आणि पुन्हा बोलते पण वेदा तुझे हे असे केस बघितले ना तर मला यमुनाबाईच आठवते, पुढची गोष्ट ना खूप डेंजर आहे, नको नको राहू दे. वेदा पुन्हा मीराच्या मागे मागे गोष्ट सांग म्हणून सांगत असते. तेव्हा मीरा बोलते वेदा काय करू मी, ती गोष्ट मला तुझे केस असे बघितले ना तर यमुनाबाईच आठवते, ती समोर आली ना तर माझे पाय लटलटच हालतात बाबा, बापरे नको ती यमुनाबाई, नको ती चेटकीन, नको ती गोष्ट. तेव्हा वेदा पुन्हा वही पेन घेते आणि त्यात काहीतरी लिहून देते. तेव्हा वेदा मीराकडे लिहून देते मी केस विंचरले तर पुढची गोष्ट सांगशील. तेव्हा मीरा बोलते तू खरंच केस विंचरशील, मग काय, मग मी तुला रोज वेगवेगळ्या गोष्टी सांगेल, चल 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 आपण छान केस विंचरू. तेव्हा मीरा वेदाचे छान केस घालत असते. अंबिका बघत असते आणि तिला खूप छान वाटत असतं. सकाळी सगळे ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात. तेवढ्यात अथर्वही तिथे येतो. तेवढ्या आता अथर्व बोलतो वेदा कुठे आहे. तेवढ्यात मीरा बोलते होशियार राजकुमारी वेदा येत आहे. तेव्हा सगळे वेदाकडे बघतात आणि खुश होतात. मंजिरी वेदाकडे पळत जाते आणि बोलते की किती गोड दिसते तू. आणि मंजिरी मीराला विचारते मीरा तू कसं केलंस हे. तेव्हा मीरा बोलते की आमचं सिक्रेट आहे ते. अनन्याही बोलते की माय प्रिन्सेस खूप क्यूट दिसतेस. तेव्हा दादासाहेब बोलतात आपण सगळे वेदाला अशा वेण्यांमध्ये बघायचं विसरूनच गेलो होतो ना. काय अथर्व कशी दिसते वेदा, छान दिसते ना. आता रोज अशा वेण्यांमध्येच तू शाळेत जायचं हं. तेव्हा दादासाहेब बोलतात गुड जॉब मीरा, हे मायाला आवडत नाही तरी माया बोलते मीरा थँक्यू सो मच हं, आमच्या बेबी गर्लला तू प्रिटी गर्ल बनवलंस. तेव्हा मीरा बोलते वेदा आता नाश्ता करून घेऊया. अथर्व बघतच असतो वेदाकडे. अथर्वला खूप आनंद होत असतो आणि अंबिकालाही खूप आनंद होत असतो आणि ती स्माईल करत असते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.